तर आता आपला केपलर्स थर्ड लॉ, ठीक आहे. तर केपलर्स थर्ड लॉ काय सांगते बघा. पहिले, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. ठीक आहे. तर आपण काय करू, याला सोपं करू. सोपं कसं करायचं, तर हे काय सांगते, स्क्वेअर ऑफ म्हणजे स्क्वेअर आहे म्हणून कळतं आपल्याला. त्याच्यानंतर कशाचा स्क्वेअर आहे, तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. ठीक आहे. सनच्या अराउंड जो प्लॅनेट फिरायला त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. तर लक्षात घ्या की आपल्याला टाइम माहित आहे. टाइम आपण आपल्या सायन्समध्ये आजपर्यंत स्मॉल टी न डिनोट करतो, आणि आपण साऊंड मध्ये बघितलं 9th स्टँडर्डला, त्याच्यामध्ये आपण तिथं पिरियडिक टाइम आपण कॅपिटल टी न यूज केला. ठीक आहे. तर मग टाइम जे आहे, टाइम ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. तर मग ही फिजिकल क्वांटिटी आपण डिनोट कशानं करतो, तर एकतर स्मॉल टी न डिनोट करतो आणि एकतर कॅपिटल टी न डिनोट करतो. तर मग डिफरन्स लक्षात घ्या. स्मॉल टी न केव्हा डिनोट करतो आणि कॅपिटल टी न. जर आपला साधा म्हणजे जनरल टाइम असेल तर त्याला आपण काय करतो, स्मॉल टी न डिनोट करतो. आणि आपला फक्त आणि फक्त पिरियडिक टाइम असेल तर आपण कशाने घेतो, कॅपिटल टी न. तर मग पिरियडिक टाइम म्हणजे काय, तर लक्षात घ्या की आपली वॉच आहे, वॉच मधला सेकंड हँड आहे. तर सेकंड हँडला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे सेकंड हँड ही वॉच कन्सिडर करू. ठीक आहे. हे 12 आहे सेकंड हँड आपला इथं हे टीप. तर मग याला अशी पूर्ण एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करून पुन्हा 12 येण्यासाठी किती वेळ लागते, तर 60 सेकंद. तर मग 60 सेकंद हे सेकंड हँडचा काय झाला, पिरियडिक टाइम. तर मला सांगा की पहिल्या मिनिटच्या वेळेस, म्हणजे पहिल्या वेळेस जर समजा सेकंड हँडला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला 60 सेकंद लागले, तर दुसऱ्या वेळेस काय 61 सेकंद लागणार आहे का, तर नाही. आपल्याला माहित आहे की जे टाइम आपला फिक्स असते, तर त्या फिक्स टाइमला आपण काय म्हणतो, पिरियडिक टाइम. ठीक आहे. तर मग ते पिरियडिक टाइम कशाचा पण असू शकते. पिरियडिक टाइम ऑफ सेकंड हँड किती असेल, 60 सेकंद. त्याच्यानंतर पिरियडिक टाइम ऑफ मिनिट हँड असेल तर मिनिट हँडला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला किती वेळ लागेल, 60 मिनिट्स. ठीक आहे. आणि हवर हँड असेल तर हवर हँडला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागेल, तर 12 आवर्स. ठीक आहे. तर हे काय झालं आपलं पिरियडिक टाइम बद्दल. हे कशाच्या वॉचच्या बघितलं. तर इथं पिरियडिक टाइम आहे ते कशाचा आहे, प्लॅनेटचा आहे. तर मग प्लॅनेटचा पिरियडिक टाइमची डेफिनेशन काय असेल, द टाइम टेकन बाय अ प्लॅनेट टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज नोन ॲज पिरियडिक टाइम ऑफ प्लॅनेट. म्हणजे या प्लॅनेटला, सनला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागणार आहे त्या टाइमला आपण कोणता टाइम म्हणाल, पिरियडिक टाइम. त्याला कोणता टाइम म्हणाल आपण, पिरियडिक टाइम ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. तर मग या प्लॅनेटला, सनला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणाऱ्या टाइमला आपण कोणता टाइम म्हणालो, पिरियडिक टाइम. आणि पिरियडिक टाइम आपण कशाने डिनोट करतो, कॅपिटल टी या लेटरनं. ठीक आहे. तर मग कॅपिटल टी म्हणजे काय, पिरियडिक टाइम ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. या प्लॅनेटला, सनला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागेल, याला आपण काय म्हणाल, पिरियडिक टाइम. तर मग आपल्याला माहित आहे की अर्थ आहे, अर्थला सनला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागते, तर 365 डेज किंवा 1 इयर. तर मग 1 इयर काय झालं, अर्थचा पिरियडिक टाइम झाला. लक्षात आलं. तर मग बघा, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट. तर मग पिरियडिक टाइम किंवा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, याला पिरियडिक टाइम म्हणू शकतो किंवा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट सुद्धा म्हणू शकतो आपण. इथं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट घेतलं तर इथं सुद्धा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेटच म्हणू आपण. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. ते काय, या पूर्ण बघा, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन, या पूर्ण हे एवढे काही लेटर आहेत, त्या लेटरला आपण कोणत्या अल्फाबेटने घेतलं, टी या अल्फाबेटने घेतलं. तर तो कसा आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. तर क्यूब तर माहित आपल्याला, पॉवर 3 गेला म्हणजे क्यूब आला. तर क्यूब कशाचा आहे, तर बघा, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. तर बघा, हा प्लॅनेट आहे आणि सन आहे. या प्लॅनेट आणि सन मधलं डिस्टन्स मी काय घेतलं, इथं R1 घेतो. ठीक आहे, R1 घेतलं. काही दिवसानंतर प्लॅनेट कुठे जाईल, या पोझिशनला जाईल. तर मग त्या सन आणि प्लॅनेट मधलं डिस्टन्स काय येईल, इथं R2.
तर असे खूप सारे डिस्टन्स आहे, प्रत्येक वेळेस सन आणि प्लॅनेट मधलं डिस्टन्स काय होईल, चेंज होत राहील. तर इथं जे आपण घेत आहोत ते कोणतं डिस्टन्स घ्यायलो आपण, मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स म्हणजे हे R1 R2 असा इथं R3 येईल डिस्टन्स, तसं R4 तर RN पर्यंत म्हणजे खूप सारे डिस्टन्स येतील. तर मग या सगळ्याचा R1 R2 R3 R4 अप टू RN या सगळ्यांचा जर आपण ऍव्हरेज घेतला तर त्याला आपण कोणतं डिस्टन्स म्हणाल, मीन डिस्टन्स. त्याला कोणतं डिस्टन्स म्हणाल आपण, मीन डिस्टन्स. आणि ते मीन डिस्टन्स आपण कशाने डिनोट करत आहोत, तर R न डिनोट करत आहोत. कशाने डिनोट करत आहोत, स्मॉल R न. तर स्मॉल r म्हणजे काय, मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स म्हणजे ऍव्हरेज डिस्टन्स. ऍव्हरेज डिस्टन्स कोणाकोणामधलं, प्लॅनेट मधलं आणि सन मधलं. तर मग R म्हणजे काय, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. ठीक आहे, लक्षात घ्या. हे थर्ड ला खूप सोपं आहे. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन, त्याला आपण कोणत्या लेटरने घेत आहोत, कोणत्या अल्फाबेटने घेत आहोत, कॅपिटल टी. ठीक आहे. आणि मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन, सन पासून प्लॅनेट पर्यंतचं जे काही ऍव्हरेज डिस्टन्स आहे, मीन डिस्टन्स आहे, ते कशाने डिनोट करणार आहोत आपण, स्मॉल r ने डिनोट करणार आहोत. तर बघा आता हा लॉ बघू आपण, आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन म्हणजे काय, या प्लॅनेटला सनच्या अराउंड एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ. त्यानंतर मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. मीन डिस्टन्स म्हणजे काय, तर या प्लॅनेट मधलं आणि सन मधलं डिस्टन्स प्रत्येक वेळेस काय होईल, चेंज होईल. कशामुळे, तर ज्या वेळेस त्या प्लॅनेटची पोझिशन चेंज होईल त्यावेळेस त्याचा डिस्टन्स सुद्धा काय होईल, चेंज होईल. कशामुळे, तर हे इलिप्टिकल ऑर्बिट आहे. हे ऑर्बिट कोणतं आहे, इलिप्टिकल ऑर्बिट आहे. सर्क्युलर ऑर्बिट असलं तर रेडियस चेंज झाली असती का नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस डिस्टन्स चेंज होणार आहे. तर मग त्या डिस्टन्सचा आपण काय घ्यायलो, इथं ऍव्हरेज डिस्टन्स घ्यायलो. ऍव्हरेज डिस्टन्स म्हणजे मीन डिस्टन्स घेतो. ठीक आहे, तर हे सुद्धा कळलं, मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. तर मग केपलर्स थर्ड लॉ काय सांगते, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट. तर मला सांगा, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन याला आपण काय घेतलं, टी न दाखवलं. ठीक आहे, टी म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट. पण इथं सांगते काय, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट. तर मग या पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेटचा काय, स्क्वेअर आहे, म्हणजे टी स्क्वेअर. टी स्क्वेअर म्हणजे काय, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. तो कसा आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली हे प्रोपोर्शनॅलिटीचं सिम्बॉल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समोरची जी काही ज्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ते न्यूमरेटरला येईल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असलं तर ते समोरचं 1 म्हणजे डिनॉमिनेटरला आलं असतं. डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हे झालेलं आहे आपलं. ठीक आहे, तर मग काय, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर बघा, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. कशाला आहे, तर क्यूबला आहे. कशाच्या क्यूबला आहे, तर मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आणि मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन काय कशाने घेतलं आपण, ऍव्हरेज डिस्टन्स मीन डिस्टन्स आर न घेतलं. आणि त्या आर ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का, नाही, त्या आरच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल. लक्षात आलं. तर मग केपलर्स थर्ड लॉ काय सांगते, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ठीक आहे, म्हणजे काय, हा जो काही प्लॅनेट आहे या प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे याला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ त्याचा स्क्वेअर. त्याचा काय आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर ऑफ आहे. ठीक आहे, त्याचा स्क्वेअर कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाची आहे, तर क्यूब ऑफ, क्यूबचा कशाचा क्यूब, तर क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट. त्या प्लॅनेट आणि सन मधलं जे काही मीन डिस्टन्स आहे त्याच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, तर मग मला सांगा, इथे इक्वल टू चा सिम्बॉल घेतला आपण. जेव्हा प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल आपण इलिमिनेट करतो आणि इक्वल टू घेतो तेव्हा आपल्याला कॉन्स्टंट घ्यावं लागते. तर मी इथं कॉन्स्टंट मल्टिप्लाय करतो, के नावाचा कॉन्स्टंट घेतला, के इंटू आर क्यूब असं येईल. आणि बघा आता हे टी स्क्वेअर, हे आर क्यूब राईट हँड साईडला, याला लेफ्ट हँड साईडला आलं तर डिवाइडला होईल. ते टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय येईल, कॉन्स्टंट येईल. ठीक आहे, काहीच नाही, फक्त या इक्वल या प्रोपोर्शनॅलिटीच्या सिम्बॉलला मी काय केलं, इक्वल टूचा सिम्बॉल घेतला. इक्वल टूचा सिम्बॉल घेतल्यावर आपल्याला काय करावं लागते, का कॉन्स्टंट मल्टिप्लाय करावं लागते. मी इथं कॉन्स्टंट घेतलं के, त्यानं मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर काय केलं, राईट हँड साईडला आर क्यूब आहे म्हणजे मीन डिस्टन्सचा क्यूब आहे, त्याला काय घेतलं, लेफ्ट हँड साईडला घेतलं. म्हणजे इथं काय झालं, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. तर हे आहे केपलर्स थर्ड लॉ. सोपं आहे एकदम. बंद करू.
आपण बघितलं की 2 सायंटिस्ट काल आपण सुरू केले होते. त्याच्यामधला पहिला सायंटिस्ट होता आपला आर्यभट्ट. आर्यभट्टानं काय सांगितलं की अर्थ जी आहे जी स्वतः भोवती काय होते, रोटेट होते. ठीक आहे, ते 5th सेंचुरीमध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर 16th सेंचुरीमध्ये कोण आले तर केपलर आला. केपलरने त्याचे 3 लॉज सांगितले, जे 3 लॉज आपण आता बघितले. त्याच्यानंतर 1665च्या दरम्यान म्हणजे त्यावेळेस कोण आलं तर न्यूटन आलं. तर त्यावेळेस काय होतं की आता आपल्या इथं करोना आला, तर मग करोनाच्या आधी 1965 मध्ये सुद्धा असं एक पॅन्डेमिक आलं होतं, तर ते होतं प्लेगचं. ठीक आहे, तर मग प्लेगच्या टाइम मध्ये काय होतं की त्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये होता आपला माणूस कोण तर आयझॅक न्यूटन. तर न्यूटनच्या वेळेस ते प्लेगची साथ आली, तर मग प्लेगच्या साथीनं काय झालं की त्याचं कॉलेज इनडिफायनाईट टाइमसाठी बंद झालं. म्हणजे की नेमकं माहित नाही चालू कधी होईल, आपल्यासारखं स्वतःच्या पोझिशन सारखं झालं होतं. मग तेव्हा त्यानं काय केलं तर जे काही मून आहे, मूनची मोशन स्टडी केली त्यानं अर्थच्या अराउंड मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा मग त्यानं आणखी डिस्कवरी केली, ती म्हणजे कोणती न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची त्यानं स्टडी केली. ते कशी केली तर न्यूटन एके दिवशी काय झालं की न्यूटन चहा प्यायला गेला. तर मग पहिलेचा काळ होता की त्या पहिलेच्या काळामध्ये काय असे हॉटेल्स वगैरे नव्हते. तर मग तिथं काय होतं की चहाच्या जे काही टपऱ्या आहेत ते एखाद्या झाडाखाली राहायच्या. तर मग काय झालं, त्या ऍपलच्या झाडाखाली चहाची टपरी होती. तिथं बसायला काय चेअर वगैरे काही नव्हतं न्यूटनला, पहिल्या काळामध्ये काही नव्हतं. तर मग तिथं चहा घेत न्यूटन थांबला. तर मग ते चहा घेत न्यूटन थांबला, तर मग तेव्हा काय झालं, ते ऍपल पडलं. तर मग ते ऍपल पडलं, तर ते ऍपल खाली पडलं असतं तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण ते ऍपल पडले त्या न्यूटनच्या डोक्यावर. न्यूटनच्या डोक्यावर ऍपल पडल्यामुळे काय झालं, त्याला न्यूटनला त्या ऍपल डोक्यावर पडला याचं दुःख नाही झालं, पण ते ऍपल डोक्यावर पडल्यामुळे ते स्पॉन्टेनियसली काय झालं, त्याच्या हातामधला जे चहाचा ग्लास होता ते सुद्धा खाली पडलं. मग न्यूटनला लक्षात आलं की ते ऍपल पण खाली पडलं, त्याच्यानंतर त्याच्या हातातला जो ग्लास आहे तो सुद्धा खालीच पडला. तर मग त्यानं विचार केला की जेव्हा कोणता पण ऑब्जेक्ट, कुठला पण ऑब्जेक्ट खाली पडते, म्हणजे आता ऍपल आहे तर ऍपल खाली पडायला, तर मग ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनलाच पडायला. त्याच्यानंतर त्याच्या हातातून जो ग्लास पडला तो ग्लास सुद्धा कसा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनलाच पडला. तर मग त्यानं विचार केला की हे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, हे ऑब्जेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनलाच कशामुळे पडतात, आणि काऊन जर समजा त्याला पडायचंच होतं तर मग अशा एखाद्या वेगळ्या अँगल मध्ये पडायला पाहिजे होतं, की या व्हर्टिकल सोबत असा अँगल करून पडायला पाहिजे होतं, किंवा हा ग्लास असा न पडता असा या साईडला असा पडायला पाहिजे होता. ठीक आहे, तर मग त्यानं विचार केला, आणि विचार केल्यानंतर त्याने एक लॉ मांडला. तो लॉ कोणता आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडला. आणि न्यूटनला एक लक्षात आलं की कुठल्या पण ऑब्जेक्टला अर्थ काय करते, अट्रॅक्ट करते. पण त्याला नंतर आणखी एक लक्षात आलं की त्यानं काय केलं, मग ते एक तारा तुटताना बघितला. तारा पडते ना आपल्याला माहिती आहे, तुटता तारा. तर मग तुटता तारा, तर त्याला लक्षात आलं की तुटता तारा सुद्धा खाली पडायला, म्हणजे तिथं सुद्धा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असायला पाहिजे, लॉ ऑफ अट्रॅक्शन असायला पाहिजे. तर मग मला सांगा की जर समजा तुटते तारे आपल्याला रोज पडताना दिसतात, तर मग ते पडताना दिसल्यानंतर आपल्या न्यूजपेपरला, न्यूटनच्या काळात सुद्धा न्यूजपेपर होते, तर मग न्यूजपेपरला हेडलाईन्स आली असती. कोणती हेडलाईन्स, की या भागात तारा पडला, या भागात तारा पडला, या भागात तारा पडला. तर मग मला सांगा की हे एवढे जे काही तारे पडले असते अर्थवर, तर आपल्याला कळलं असतं की नाही, कळलं असतं. तर मग त्याला असं लक्षात आलं की फक्त अर्थच नाही, या युनिव्हर्स मधले कुठले पण प्लॅनेट्स किंवा कुठले पण ऑब्जेक्ट असतील तिथं सुद्धा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असणारच. तर मग हे जे काही लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे ते या युनिव्हर्स मधल्या कुठल्या पण 2 ऑब्जेक्ट साठी आहे. कुठले पण 2 ऑब्जेक्ट जेव्हा असतील, ज्या 2 ऑब्जेक्टला मास आहे, अशा कुठल्या पण 2 ऑब्जेक्टला हा न्यूटनचा लॉ लागू पडते. मग मला सांगा, या युनिव्हर्स मधल्या कुठल्या पण 2 ऑब्जेक्टला जर समजा हा लॉ ऍप्लिकेबल असेल, तर मग या लॉला आपण कोणता लॉ म्हणतो, युनिव्हर्सल लॉ. ठीक आहे, याला युनिव्हर्सल लॉ कशामुळे म्हणतो, तर यामुळे म्हणतो की हा न्यूटनचा लॉ कोणाकोणाला ऍप्लिकेबल आहे, तर या युनिव्हर्स मधल्या कुठल्या पण 2 ऑब्जेक्टला ऍप्लिकेबल आहे, म्हणून त्याला आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतो. ठीक आहे, लक्षात आलं. तर मग हे अशी झाली स्टोरी. तर मग त्याच्यानंतर त्याच्या लक्षात काय आलं की आपला प्रश्न की हे प्रत्येक ऑब्जेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडतात. तर मग न्यूटनच्या लॉ मध्ये त्याला लक्षात आलं की हा जो फोर्स आहे, किंवा
हे जे हा जो फोर्स आहे, ज्या फोर्सनं हा ऑब्जेक्ट खाली पडत आहे, तर काय होईल की हे दोन ऑब्जेक्ट म्हणजे कुठले पण दोन ऑब्जेक्ट चा फोर्सची जी डायरेक्शन आहे ती फ्रॉम सेंटर टू सेंटर आहे, म्हणजे अर्थ आहे इथं. ठीक आहे. तर हा ऍपल खाली पडला म्हणजे काय होईल, तो ऍपल अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट केला जाईल. कुठं अट्रॅक्ट केला जाईल? सेंटरकडे अट्रॅक्ट केला जाईल. किंवा हा ग्लास सुद्धा कुठे अट्रॅक्ट व्हायला? सेंटरकडे अट्रॅक्ट व्हायला. तर मग बघा, हा ग्लास जर समजा या साईडला असेल तर मग सेंटर या साईडला, तर मग ती डायरेक्शन कशी असेल? ही अशी डायरेक्शन असेल. पण आपल्याला माहित आहे की अर्थ खूप मोठी आहे, खूप मोठी म्हणजे, तर मग आपण इथं जरी आपले हा जो सरफेस आहे तो सरफेस कर्व जरी असला तरी सरफेस खूप मोठा असल्यामुळे आपल्याला इथून तर इतकाच कितीतरी हजार किलोमीटरचा सरफेस येऊ शकते, कितीतरी 100 किलोमीटरचा सरफेस येऊ शकते. तर मग हा सरफेस खूप मोठा असल्यामुळे आपल्याला ते काय दिसते? एक स्ट्रेट लाईन दिसते. स्ट्रेट लाईन दिसल्यामुळे हे आपल्याला व्हर्टिकली डाऊनवर्ड पडल्यासारखं वाटतं ऑब्जेक्ट, पण ते ऍक्च्युअली व्हर्टिकली डाऊनवर्ड न पडता या ऑब्जेक्टचं सेंटर आणि अर्थचं सेंटर या दोघांच्या सेंटरला जॉईन करणारी डायरेक्शन असते त्या फोर्सची, आणि त्या डायरेक्शनलाच त्या ऑब्जेक्टचं काय होईल? डिस्प्लेसमेंट होईल. ठीक आहे, लक्षात आलं? तर मग आपल्याला एवढं कळलं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये जे ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट करणार आहेत त्यांची डायरेक्शन, त्या फोर्सची डायरेक्शन कशी असेल? फ्रॉम सेंटर टू सेंटर, दोन्ही ऑब्जेक्टच्या सेंटर पासून तर सेंटर पर्यंत. तर मग न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नेमका काय आहे? खूप सोपं आहे, ते बघू आता आपण ऍक्च्युअल आपल्या या लॉ वर. तर बघा, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगते? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, या युनिव्हर्स मधला कुठला पण ऑब्जेक्ट काय करणार आहे? अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे या युनिव्हर्स मधला कुठला पण ऑब्जेक्ट कुठल्या पण दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करायला? अट्रॅक्ट करायला. म्हणजे बघा, दोन ऑब्जेक्ट कोणते? एक बुक केलं कन्सिडर, मी एक मार्कर केलं, हे दोन ऑब्जेक्ट आहे. हे या युनिव्हर्स मधले कुठले पण दोन ऑब्जेक्ट की ज्या दोन ऑब्जेक्टला काय आहे? मास आहे, ज्याला मास आहे, असे दोन ऑब्जेक्ट काय करणार आहेत? तर एकमेकाला अट्रॅक्ट करणार आहेत. लक्षात आलं का? न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन लॉ काय सांगते की या युनिव्हर्स मधले कुठले पण दोन ऑब्जेक्ट एकमेकाला काय करणार आहे? अट्रॅक्ट करणार आहे. ठीक आहे. तर मग एकमेकाला अट्रॅक्ट तर करणार आहेत, तर मग एकमेकाला अट्रॅक्ट कशानं करणार आहे? तर एकमेकाला अट्रॅक्ट करणार आहेत ते एका फोर्सनं. बघा, दोन ऑब्जेक्ट कन्सिडर करतो. हा एक ऑब्जेक्ट की ज्या ऑब्जेक्टचं मास m1, हा सेकंड ऑब्जेक्ट, या सेकंड ऑब्जेक्टचं मास काय? m2. दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले की या युनिव्हर्स मधले कुठले पण दोन ऑब्जेक्ट की ज्या दोन ऑब्जेक्टला मास आहे, असे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला काय करणार आहे? अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करेल स्वतःकडे, हा ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करेल स्वतःकडे. तुम्हाला मी आता सांगितलं की ते अट्रॅक्ट कसे करतील? फ्रॉम सेंटर टू सेंटर. म्हणजे याचं सेंटर जर समजा हे असेल, याचं सेंटर इथं, तर मग या सेंटर टू सेंटर काय होईल? हे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करतील. तर m1 ऑब्जेक्ट m2 ला या डायरेक्शनला अट्रॅक्ट करेल, m2 ऑब्जेक्ट m1 ला या डायरेक्शनला अट्रॅक्ट करेल. ठीक आहे, लक्षात आलं का? या युनिव्हर्स मधले कुठले पण दोन ऑब्जेक्ट एकमेकाला काय करणार आहेत? अट्रॅक्ट करणार आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन दिस युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. तर ते कोणते पण दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करणार आहेत, तर ते कशाने अट्रॅक्ट करणार आहेत? तर एका फोर्सनं अट्रॅक्ट करणार आहे. मला सांगा की m1 ऑब्जेक्ट m2 ऑब्जेक्टला कशाने अट्रॅक्ट करणार आहे? फोर्सनं. m2 ऑब्जेक्ट m1 ऑब्जेक्टला कशाने अट्रॅक्ट करणार आहे? एका फोर्सनं. आणि तो फोर्स नेमका कसा आहे? तर हे समोर सांगितलं, विथ अ फोर्स. बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन दिस युनिव्हर्स विथ अ फोर्स. कशानं एकमेकाला अट्रॅक्ट करायला? तर एका फोर्सनं अट्रॅक्ट करायला. बघितलं आपण. आणि तो फोर्सचं मॅग्निट्यूड किती आहे? ते फोर्स कसा आहे? डिपेंड कशावर पडते ते बघितलं आपण. इथं सांगितलं, विथ अ फोर्स विच इज म्हणजे तो फोर्स कसा आहे? विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. हा फोर्स कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल सिम्बॉल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. तर मला सांगा, हे दोन ऑब्जेक्ट कुठले पण दोन ऑब्जेक्ट घेतले, तर इथं दोन ऑब्जेक्ट कोणते घेतले आपण? एक ऑब्जेक्ट घेतला m1 आणि एक ऑब्जेक्ट घेतला m2. तर मग हे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला कशाने अट्रॅक्ट करायला? एका फोर्सनं. आणि तो फोर्स कसा आहे? विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. तर मग या दोन ऑब्जेक्टचा मासेसचा प्रोडक्टला कसा आहे? ते फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर मग दोन ऑब्जेक्टच्या मासेसचा प्रोडक्ट काय येईल? m1 इंटू m2. म्हणजे हे जे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करायले ज्या फोर्सनं, तर तो फोर्स कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. तर मग हे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला कशाने अट्रॅक्ट करायले? F या फोर्सनं अट्रॅक्ट करायले.
ठीक आहे. आणि तो फोर्स कसा आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. तर यांचे मासेस किती आहे M1 आणि M2. तर मग प्रॉडक्ट ऑफ M1 मास आणि M2 मास काय येईल M1 इंटू M2. ठीक आहे. इथपर्यंत झालं आपलं. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू. मला सांगा डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल यालाच आपण डायरेक्टली म्हणतो, यालाच इनव्हर्सली म्हणतो. डायरेक्टली म्हणलं तर न्यूमरेटर मध्ये लिहितो आणि इनव्हर्सली म्हणलं तर कशामध्ये लिहितो आपण डिनॉमिनेटर मध्ये. काय सांगते अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. इनव्हर्सली कशाला प्रोपोर्शनल आहे त्या दोघांच्या स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सला. मला सांगा या ऑब्जेक्टचं सेंटर आणि या ऑब्जेक्टचं सेंटर, या दोन ऑब्जेक्टच्या सेंटर मधलं डिस्टन्स आपण घेतलं D एवढं. तर मग या दोघांमधलं डिस्टन्स किती घेतलं आपण D हे डिस्टन्स घेतलं. तर मग हा लॉ काय सांगते ते फोर्स कसा आहे विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. तर मला सांगा कशाला आहे तर स्क्वेअरला. कोणाचा स्क्वेअर आहे तर त्या दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर मग इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे D स्क्वेअर. लक्षात आलं का. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगते की या युनिव्हर्स मधले कुठले पण दोन ऑब्जेक्ट एकमेकाला काय करणार आहेत अट्रॅक्ट करणार आहेत. कशाने अट्रॅक्ट करणार आहे एका फोर्सने अट्रॅक्ट करणार आहे. तो फोर्स कसा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मासेस. जर दोन ऑब्जेक्टचं मास M1 आणि M2 असेल तर त्याच्या फोर्सचा प्रॉडक्ट म्हणजे M1 इंटू M2 ला कसा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला आहे तर स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स जर समजा D असेल तर त्याच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला कसा आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर मग F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 इंटू M2 आणि सेकंड काय येईल F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू D स्क्वेअर. तर मग दोघाला एकत्र केलं तर काय येईल F इज प्रोपोर्शनल टू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर. ठीक आहे. अपॉन D स्क्वेअर म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. डायरेक्टली न्यूमरेटर मध्ये M1 M2 म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. याला आपण प्रोपोर्शनल म्हणलं तर M1 इंटू M2 डिवायडेड बाय D स्क्वेअर असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर मग हे झालं आपला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर मग आता लक्षात घ्या इथं काय आहे आपलं, इथं काय प्रोपोर्शनॅलिटीचं सिम्बॉल. प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल आपल्याला जर इलिमिनेट करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागते तर आपल्याला इक्वल टूचा सिम्बॉल घेतल्यावर एक कॉन्स्टंट घ्यावं लागते. तर बघा हा F इज इक्वल टू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. इथपर्यंत झालं. इथे कॉन्स्टंट घ्यावं लागते आणि न्यूटनने कॉन्स्टंट घेतला तिथं तर तो कॉन्स्टंट आहे त्याचा कॅपिटल G. कोणता कॉन्स्टंट आहे कॅपिटल G. तर मला सांगा हे जे न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तर ते लॉ कसा आहे युनिव्हर्सल आहे. या युनिव्हर्स मधल्या कुठल्या पण दोन ऑब्जेक्टला तो ऍप्लिकेबल आहे. तर मग इथं जे कॉन्स्टंट असेल ते सुद्धा कॉन्स्टंट कसं असेल युनिव्हर्सल कॉन्स्टंट असेल. तर मग हे लॉ कोणता आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर मग न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये न्यूटननं जे कॅपिटल G नावाचा कॉन्स्टंट यूज केलं तर त्या कॉन्स्टंटला त्यानं नाव दिलं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय नाव दिलं या कॅपिटल G ला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. लक्षात घ्या F इज इक्वल टू कॅपिटल G M1 इंटू M2 डिवायडेड बाय D स्क्वेअर. तर व्हेअर कॅपिटल G म्हणजे काय तर कॅपिटल G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. M1 म्हणजे काय मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, M2 म्हणजे काय मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट आणि D म्हणजे काय D स्क्वेअर आहे इथं. तर D म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. तर मग इथं आपल्याला माहित आहे की जर या ऑब्जेक्टचा मास 10 असेल किलोग्राम, याचं मास असेल 10 किलोग्राम, या दोघांमधलं डिस्टन्स असेल 10 मीटर. तर मग हे व्हॅल्यू पुट करून आपण करू शकतो. तर मग इथं आपल्याला फोर्स फाइंड करायचा म्हणजे G ची व्हॅल्यू माहित पाहिजे ना. तर मग G ची व्हॅल्यू जे कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू न्यूटननं सांगितली तर या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर. बघा याचे किती आहे 6.67 इंटू 10⁻⁻11. हे झालं त्याचं मॅग्निट्यूड. त्या व्हॅल्यूचं काय झालं मॅग्निट्यूड आणि त्याला युनिट राहील. तर मग याचं युनिट काय आहे Gचं. जसं की व्हेलॉसिटीचं युनिट काय असते मीटर पर सेकंड. तसंच हे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंटला सुद्धा युनिट आहे आणि त्या कॉन्स्टंटचं किंवा मी इथंच लिहितो व्हॅल्यू. G ची व्हॅल्यू किती असेल 6.67 इंटू 10⁻⁻11. त्याचं युनिट असते न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. काय युनिट आहे कॅपिटल Gचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. लक्षात आलं का. तर मग आपल्याला विचारू शकते की
ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचा असेल तर आपल्याला माहित काय काय पाहिजे, तर त्या दोन ऑब्जेक्ट मधला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायलो. तर किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचं असेल तर आपण काय म्हणलं की त्या दोन ऑब्जेक्ट आपल्याला माहित काय पाहिजे, मास म्हणजे M1 आणि M2 ची व्हॅल्यू माहित पाहिजे, आणि त्या दोन ऑब्जेक्ट मधल्या डिस्टन्सची व्हॅल्यू माहित असली तर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करू शकतो, फाइंड करू शकतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे फक्त अर्थाच फोर्स नाही, तर या युनिव्हर्स मधल्या कुठले पण दोन ऑब्जेक्ट एकमेकाला काय करतील, एकमेकाला अट्रॅक्ट करतील. आणि या युनिव्हर्स मधले कुठले पण दोन ऑब्जेक्ट की ज्या दोन ऑब्जेक्टला मास आहे, ते दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करतील, त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणाल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ आहे आणि आपण तर अर्थ मध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. किंवा या युनिव्हर्स मधले कुठले पण दोन ऑब्जेक्ट असतील त्याच्यामध्ये कोणता फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या दोन ऑब्जेक्ट मध्ये असेल तर त्या दोन ऑब्जेक्टला मास आहे, त्या अशा दोन ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. तर हे झाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तुम्हाला कुठला टॉपिक कळाला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता की सर मला हे कळालं नाही, तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर मग जे काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला ते तुम्ही काय करा, कमेंट करा. आणि जे तुमचे 10चे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा सांगा की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ बघायला. ठीक आहे, थँक्यू.